कधीच न भरून निघणारी आहे। एक मृदंगाचार्य तयार होण्यासाठी 1-2 तप लागतात, 20 वर्ष 24 वर्ष कष्ट करावे लागतात। तेवढा अशी गुणवान लेकरं तयार होतात मायबाप। आणि काल आपल्या परिसरातले हरिभक्तीपरायण माऊली महाराज बोर्डीकर, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज मुडेकर हे दोनही उत्कृष्ट मृदंगाचार्य एका क्षणामध्ये आघात झाला आणि इहलोकीची यात्रा संपून भगवंताला प्रिय ते झाले, आपल्याला सोडून आपल्यातून ते निघून गेले। ही दुःखद घटना काल आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे मायबाप। त्या घटनेचं स्वरूप पाहिलं, त्या घटनेचं कानावर पडल्याबरोबर अक्षरशः सुदबुद हरून गेली ती। काय बोलावं हे सुचत नव्हतं, पण शेवटी ईश्वराची मर्जी असते। या जगामध्ये राहण्यासाठी कोणीच आलं नाही, पण वेळेपूर्वी गेल्याचं दुःख माणसाचं। बालपणामध्ये आई जाऊ नये, तरुणपणामध्ये बाईचा नवरा जाऊ नये, आणि म्हातारपणामध्ये त्या म्हाताऱ्या मायबापाचा तरुण मुलगा जाऊ नये, याच्यासारखं मोठं दुःख जगात कुठंच नाही मायबाप। आज त्यांच्या कुटुंबावर एवढी भयानक वेळ आलेली आहे। लहान लहान 2-2 वर्षाचे ते माऊलीचं तर 6 महिन्याचंच बाळ आहे, लेकरू आहे, मुलगा आहे। एकटी पत्नी, वडिलाचं निधन गेल्या महिन्यातच झालेलं आहे। घरातला कर्ता पुरुष गेल्याच्या नंतर त्या घरावर काय परिस्थिती येते ते झाल्यावरच कळतंय मायबाप। आज सकाळी आम्ही गेलो, त्या लेकराकडे पाहिल्याच्या नंतर धरणी माय जागा देईने गेली आम्हाला। त्या बाईचा आक्रोश पाहिला, भगवंता पांडुरंगा, दुश्मनाच्या घरात सुद्धा अशी वेळ कधी यायला न पाहिजे। ही वाईट वेळ त्यांच्या कुटुंबावर आलेली आहे। विचार केला, सकाळीच बाबाला फोन केला। बाबा म्हणले, जा, जसे तुम्हाला सुचल तसं बोला, तिथेही लोकांचा उल्हास असतो। पण आज जी त्यांची नुकसान झाली आहे ते आपल्या 10-20 रुपयानं भरून निघणार नाही, पण त्या लहान लहान लेकराला मदत म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातले लोक फुल नाही फुलाची पाकळी मदत या स्वरूपाने देतात। बाबांनी मला आदेश दिला की आपण जोगव्याच्या माध्यमातून जी सेवा करतो, जो जोगवा घेतो, तो जोगवा आलेला इथून पुढचा 4-5 दिवसात जे कार्यक्रम होतील सगळं गोळा करायचा आणि त्या माऊलीच्या घरी नेऊन द्यायचा, असा निश्चय आम्ही केलेला आहे। लक्षात ठेवा, आपण सत्कर्म करत असताना आपले व्यसनात कितीतरी पैसे जातात, पण त्या माऊलीला आज तुम्ही महिनाभर त्या बाईला कोणी खाऊ घालीन हो, शेजारनी पाजारनी येताल, बहिणी येताल, पण आपापल्या कामाला गेल्याच्या नंतर